आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत पुण्यातील नागरिकांच्या समस्या। पुणे आणि वाहतूक कोंडी हे आता जणू समीकरणच बनलेलं आहे। पुण्याची वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरची वाढती वाहनं यामुळे सामान्य पुणेकरांचं जगणं आता मुश्किल झालेलं आहे। सातत्याने रस्त्यांवरती होणारी वाहतूक कोंडी आणि यामधून होणारं प्रदूषण यामुळे पुणेकरांच्या आरोग्यालाही आता धोका पोहोचू लागलेला आहे आणि या वाहतूक कोंडीची समस्या पुणे शहरात आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। पुणे शहर असो किंवा उपनगर असो या दोन्ही ठिकाणी आता वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळे पुणेकर आता त्रस्त झालेले आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे पुणे शहरातल्या रस्त्यांवरती पाहूया। आज खरी वेळ आलेली आहे। पुणे शहराचे जे आयुक्त असतील आणि पुणे उपायुक्त जे वाहतूक विभागाचे आहेत यांनी रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे। त्यांनी रस्त्यावरती यावं आणि बघावं लोकांना काय समस्या आहेत। इतकी चेंगराचेंगरी या लोकांनी गाड्या वाहतुकीने केलेली आहे, बेशिस्तपणे वाहतूक चाललेली आहे। रस्त्यावरनं चालायचं का नाही हा मोठा प्रश्न आहे। सकाळी मुलांना शाळेत घेऊन जाताना एक दीड किलोमीटरची लाईन या पुणे शहरामध्ये लागावी। अरे आपण स्मार्ट सिटी मेट्रो आणली, सगळं आणलं, अरे पण खाली चालणाऱ्या वाहनांचं काय, याचं नियोजन कुणी करायचं? अतिशय साधं बेसिक गोष्ट आहे। तुम्ही आत्ताच्या काळातली काही अतिक्रमणं बाजूला केली आणि या 6 सीटर किंवा रस्त्यावर थांबणारे भाजी विक्रेते असतील, ह्या गोष्टींना जरी आपण आळा देऊ शकलो तर वारजेच्या वाहतुकीमध्ये 25% फरक आपल्याला झालेला नक्कीच जाणवेल असं मला वाटतं। तर रोडचे भरपूर प्रॉब्लेम अडचण आहेत। रोडवरती अतिक्रमण केलेलं आहे। जे काही इरिक्शन जागा आहेत, कॅनल रोड जागा आहेत शिवण्यामध्ये, राईट साईड पूर्ण इरिक्शन जागा आहे ती। इतकं अतिक्रमण केलेलं आहे की रोडला फुटपाथला पार भाजीवाली, हातगाडी, आईस्क्रीमवाली दुकानं लावतात आणि पार्किंग भरपूर लावतात। माणसं पार्किंग लावून जाणार निघून गाड्या अडचण आहे ना ट्रॅफिकला, आणि नियम पण पाळत नाही आणि काय त्याची कोणाला भीती नाही आहे मेन करून। आणि पोलीस हे फार ठिकाणी कमी आहेत। 30 वर्षामध्ये सगळे नगरसेवक 20-20 वर्ष लागोपाठ निवडून येतात, परंतु हा जो माणसाची रहदारी आहे, इकडून लोकसंख्या आहे, वरून मोठ्या मुळापर्यंत लोक वाहून येतात, तिकडून खेडेगावातून ग्रामीणमधनं भरपूर लोकसंख्या झालेली आहे। हे लोकांचं लक्षच नाही। 80 फूट रोड होता तो आता 120 फूट करायचा ठरला आहे। की कधी होतोय काय होतोय आम्ही वाटच बघतोय। बऱ्याच वेळा आम्ही ह्या समस्या आम्ही समोर आणलेल्या आहेत, तरीसुद्धा याची कोणीही दखल घेतलेली नाही आहे। आमची एवढीच माफक मागणी आहे की आम्हाला मुलांना शाळेत सोडायला लागतं, आम्हाला व्यवसायाला जायला लागतं, साधी भाजी घ्यायची असेल तरी आम्हाला तिकडनं सन सिटीमधनं U-टर्न घेऊन याचं सांगितलं जातं, पुढे जाऊ देत नाहीत पोलीस लोक। तर आम्हाला जायला रस्ता झाला तर आमची समस्या मिटेल असं आमची ह्या ठिकाणी विनंती आहे। वाहतुकीचा एवढा परिस्थिती बेकार झाली की आम्ही वारजे चौकात राहतो। मी 1996 पासून इथं राहतोय, पण मला रस्ताच नाही आहे। हायवे झाल्यापासून मी बिन रस्ते जातो। आम्ही रोज घराच्या बाहेर निघालो की आम्हाला अशी भीती वाटते की आम्ही हायवे चौकापर्यंत पोहोचू का नाही, आमचा कधी ॲक्सिडेंट होईल सांगता येत नाही। अशी परिस्थिती वारजे चौकाची झाली। ना नगरसेवक ना कोणी काही नसल्यामुळे कोणी काही लक्ष देत नाही आणि महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी येत नाही। आम्ही चक्कर मारतो जातो पण कोणीही काही आमच्याकडे लक्ष देत नाही। रस्ता आमचा 20-25 वर्षापासून असाच पडून आहे, कोणीही लक्ष देत नाही। वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, महापालिकेचं ढिसाळ नियोजन याचमुळे पुण्यातल्या वाहतूक कोंडीमध्ये भर पडताना पाहायला मिळते। नुसतेच वाहनांची संख्याच वाढत नाहीये तर रस्त्यांवरचं अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे रस्ते हे आता छोटे बनलेले आहेत आणि त्या विरोधात वाहनांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे। या सगळ्यांवरती उपाय काय आहे ते म्हणजे योग्य पद्धतीचं नियोजन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सक्षम करणे। मात्र आतापर्यंत पुण्यातल्या राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला हे का जमत नाही हाच प्रश्न सामान्य पुणेकरांना पडलेला आहे। सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। आवाज लोकशाहीच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांच्या समस्या जाणल्याच्या नंतर आता बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।